चर्चा तर होणारच. नमस्कार, स्पीड न्यूज 24च्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत, ज्याचं नाव आहे चर्चा तर होणारच. आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी नेहमी चळवळीतलं उमद व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरणारं व्यक्तिमत्व, असं एक चळवळीतलं मोठं नाव असणारं व्यक्तिमत्व म्हणजे संपत बापू पवार पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. शेकाप पक्षाचे ते जिल्हा चिटणीस आहेत. त्यांच्यासोबत आपण या अनेक विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे चळवळ. आताची जी काही चळवळीची परिस्थिती आहे आणि नवीन कृषी धोरण आहे, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आज आपल्या सोबत शेकाप पक्षाचे जिल्हा चिटणीस माननीय संपत बापू पवार जे आलेले आहेत, त्यांचं खूप खूप स्वागत. बापू, आपण चळवळीमध्ये येण्याचा निर्णय कसा, काही योगायोग होता की चळवळीमध्ये आपण काही विचार घेऊन आलेला होता? चळवळीच्या बद्दल विचारावरच चळवळ असते. बिलकुल. आणि विचार होते म्हणून मी चळवळीमध्ये आलो. आणि तो विचार होता समाजातल्या गरीब, कष्टकरी, शेतकरी माणसांचा विचार होता. आणि त्यांना जर न्याय मिळवायचा असेल तर चळवळीतल्या कार्यकर्ता म्हणून मी सांगेन, मी 10 वर्ष लोकप्रतिनिधी असेल तरी सुद्धा मला काही निर्णय, काही प्रश्न सोडवता आले नाही. ते मात्र चळवळीच्या ताकदीवर, समाजाच्या ताकदीवर आणि सरकारला शानपण येण्या इतकं आंदोलन करून शिकवण्याची मात्र चळवळीची ताकद आहे. बिलकुल. ती चळवळ आज थोडीशी विचारानं व्हायला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत व्हायला पाहिजे. प्रसिद्धीपेक्षा मूलभूत प्रश्नाची गव्हर्नमेंटला चाड असावी, गव्हर्नमेंटला जाणीव व्हावी, अशा पद्धतीची बैठक घेऊन चळवळीमध्ये काम केलं तर ती चळवळ निश्चितपणानं सामान्य माणसाच्या प्रश्नाला न्याय द्यायला सरकारला, कुठलंही सरकार असलं तरी भान पडते. अच्छा, नक्कीच. आपण जसं म्हटलात की प्रसिद्धीची हाव न आणता चळवळीमध्ये काम करत असताना सर्वसामान्यांच्या हक्कासाठी फक्त काम करत राहिलं पाहिजे. आणि मग चळवळीमध्ये काम करणारा व्यक्ती जो असतो तोच विचारांशी तडजोड करत नसतो. मात्र 2019च्या विधानसभा 2019च्या इलेक्शनमध्ये आपला शेकापचा एक उमेदवार ज्या ठिकाणी चिन्हावर लढला आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे विरोधी पक्षामध्ये ते गेले, याच्या पाठीमागे नेमकं काय कारण? राजकारणाबद्दल आता जर तुम्ही विचारलं तर राजकारणच इतकं ढिसूळ, इतकं असंवेदनशील, समाजाला राजकारणातला पुढारी म्हणून मी काही सांस्कृतिक चा वारसा देणार आहे, अशा विचाराची बैठक दिवसेंदिवस आज कमी व्हायला लागली. आजच्या राजकारणामध्ये विचार घेऊन, तत्वज्ञान घेऊन आणि स्वतःचा पक्षाचा अजेंडा घेऊन लढणारे सगळे राजकीय पक्ष आपला अजेंडा गुंतवून बाजूला झाले. आणि अशा काळामध्ये आमच्यासारख्या राजकीय पक्षामध्ये थोडस असं नाही घडलं, असं नाही घडलं की हा माणूस आमच्याकडं अचानक त्यानं तिकीट मागितलं. त्या मतदारसंघ आघाडीमध्ये आम्हाला सुटला होता आणि म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलं आणि त्यानं पक्षाचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये त्या विचारावर तो निवडून आला. बिलकुल. परंतु सत्तेची हाव असणारी, तत्वज्ञानावर निष्ठा नसणारे आणि नुसतं प्रसिद्धी करता म्हणून लोकप्रतिनिधी होणारी माणसं अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतात, अशी चूक निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये कालच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडून झालेली आहे. पक्ष निश्चितपणानं त्याचा विचार करतोय. परंतु एकंदरीत आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर माणसं कपडे बदलायला सुद्धा वेळ लागेल एवढी पक्ष बदलायला लागलेले आहेत. आणि अशामध्ये आम्ही आमचा विचार भविष्यामध्ये कसा वाढवायचा, कसा टिकवायचा, किंवा ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण किती आज जायचं, याचा सुद्धा दुसऱ्या बाजूने पक्ष विचार करायला. नक्कीच. कारण डाव्या चळवळीमध्ये काम करणारा, डाव्या विचारसरणीनं काम करणारा जो काही कार्यकर्ता असतो तो कधीच विचारांशी तडजोड करत नसतो. मात्र अशा पद्धतीच्या काही वेळेला घटना घडतात की ज्याच्या पाठीमागे जसं तुम्ही म्हटला की प्रसिद्धीची हाव आणि सत्तेची हाव, जसं
2019च्या विधानसभा इलेक्शन पासून आपण पाहतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना भगदाड पाडलं होतं. अनेक दिग्गज नेते हे भाजपाच्या पक्षामध्ये गेलेले होते आणि आता सुद्धा ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेमध्ये आहे त्यावेळेला एक भाजपमधले दिग्गज नेते की ज्यांचं 40 वर्ष त्यांनी भाजपसाठी काम केलं आणि आता अचानक ते महाविकास आघाडीमध्ये अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर यामागं तुम्ही कशा पद्धतीने पाहता? यामध्ये ह्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, डाव्या विचाराच्या बैठकीचे पक्ष जर सोडले या देशामध्ये आणि या राज्यामध्ये तर बाकीच्यांच्या निश्चितपणानं आपल्या वैचारिक बैठकीवर, आपल्या विचारावर, आपल्या पक्षाच्या अजेंड्यावर किती विश्वास असू शकतोय याचं एक नवं मोजमाप आपल्याला करावं लागेल. बिलकुल. कारण सत्ता हे सेवेचं ठिकाण आहे. यापेक्षा सत्ता हे मला काहीतरी मिळवून देणारं, माझी समाजामध्ये ऐट वाढवणारं आणि सत्तेच्या ताकदीवर मी समाजामध्ये काही चुकीचं करू शकलो तरी उभा राहू शकतोय अशा पद्धतीची भावना समाजामधल्या ह्या राजकीय पक्षामध्ये बळावलेल्या आहेत. आज त्या कमी होतो म्हटलं तरी आज सुद्धा नाही. आज 40 वर्षाचे खडसे साहेब जरी इकडे आले असले तर ते उद्या इथे टिकणार आहेत का, हाही त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे. खडसे साहेब काय तत्वज्ञान घेऊन आले? आमचं कुठल्याही राजकीय पक्षाच्या तत्वज्ञानावर आमचा विरोध, त्याची जी काही मान्य आहे ती कुणा करता आहे? तुम्ही जर हिंदुत्वावरच आपला पक्ष उभा करणार असाल तर आम्हाला तो काही चालणार नाही. या देशामध्ये असंख्य जाती धर्माची माणसं देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्येही होती आणि मिळवल्यानंतर एक संघ राहील. बिलकुल. पाकिस्तान तयार झालं तर पाकिस्तानचं पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान तयार झालं. एका जातीची माणसं होती, एका समूहाची माणसं होती, परंतु तिथं विचाराला, परंतु या देशामधला सर्वसामान्य माणूस जाती धर्माचा असताना असं कधी स्वतंत्र राज्य मागणी करण्याचा विचार आज तागायतरी काही कोणी केलेला नाही. अखंड भारताच्या बद्दलची माणसांची जी भावना आहे ती भावना मात्र हे राजकीय पक्ष आपल्याकरता मोडीत घालायचा प्रयत्न करायला लागल्यात असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागलंय. त्यांनी काही करावं, राजकारणामध्ये चांगलं करावं, अगं वाईट करावं, पण किमान या देशाची जी काही परंपरा आहे, इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या पैजावर जो देश चालू आहे तिथं तरी सुद्धा असे काही प्रयोग करून या देशाला दुभारण्याचा, या देशातली माणसांची मन बदलण्याचा निश्चितपणानं कुठल्याही राजकीय पक्षानं प्रयत्न करू नये असं माझा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अजून क्लिअर मत आहे. अच्छा बापूजी, या अनुषंगानेच माझा पुढचा प्रश्न असा असेल की ज्या वेळेला अशा पद्धतीची विचारसरणी ही फक्त डाव्या चळवळीमधील लोक हे स्टेबल राहतात एका विचारसरणीवर आणि हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कळतंय, मात्र ज्या वेळेला इलेक्शनची वेळ येते, मतदान करायची वेळ येते, त्यावेळेला मात्र सर्वसामान्य ज्याच्यासाठी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरला होता, ज्या वेळेला मतदानाची वेळ येते त्यावेळेला मात्र ज्यानं आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढलेला आहे त्या कार्यकर्त्याला मतदान देताना मात्र सर्वसामान्य नागरिक हा विचार करतोय. म्हणजेच मतदान मिळत नाही म्हणूनच डाव्या चळवळीतल्या लोकांना मतदानामध्ये म्हणजे इलेक्शनमध्ये अपयश येतं. या पाठीमागे नेमकी कारण काय असतील? कसं आहे की राजकारण, समाजकारण आणि समाजात जन्माला येऊन जगणं असे निरनिराळे अंग आहेत. आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु या देशातल्या भांडवलदारी लोकांनी त्या स्वातंत्र्याला गुलामगिरीचं रूप दिलं. अच्छा. साधं बारकं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर माझी गावात आज सोसायटी, त्या सोसायटीमध्ये कुणाला कर्ज द्यायचं, कुणाला कर्ज द्यायचं नाही, कुणाला किती मर्यादित द्यायचं हे सुद्धा त्या संस्थेचा जो पदाधिकारी असतो त्याच्याकडे असतो. आणि शेवट मला जागायचं असते, मला विचार असतोय, मी राजकीय बांधिलकी घेतली असते, जे माझ्याकरता काय करतात हे चित्र त्याच्या डोळ्यापुढे असतंय. आमच्या संघ तो चळवळीत असतो, पोलिसांच्या लाठीहार खातोय, ऊन वारा सहन करतोय, पायानं चालत जातोय, हे सगळं दुःख तो सहन करत असताना शेवट त्याला त्याचं जगणं आणि त्याचा मुलाबाळांचा भविष्याचा मार्ग
ज्यावेळेला अंधारमय होतो त्यावेळेला अशा पद्धतीची गेल्या 85-80 पासूनच्या सगळ्या निवडणुका ह्या अशा धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये चालू झाल्या आणि अच्छा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कुणी केलं असेल हे काँग्रेसवाल्यांनी केले. किती जरी काँग्रेसवाले सांगत असतील तर ह्या राजकारणाला चुकीच्या वळणं लावणं, बरं. राजकारणाचा वापर सत्तेकरता करणं, राजकारणामध्ये चांगल्या माणसांना घेऊन त्यांना बदनाम करणं, अच्छा. हे सगळे प्रयोग ह्या काँग्रेसवाल्यांनी या देशामध्ये गेली 50-60 वर्षे केली. 2019च्या विधानसभा इलेक्शनमध्ये आघाडी सरकारला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला डाव्या आघाडीनं पाठिंबा द्यायचं असं ठरलं होतं. मात्र करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण चंद्रदीप नरके यांना पाठिंबा दिला होता. या पाठिंबाची आपली भूमिका नेमकी काय होती? कारण डाव्या आघाडीने तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असं ठरवलं होतं ज्या ठिकाणी उमेदवार नाही त्या ठिकाणी. मग अशा पद्धतीनं आपण शिवसेनेच्या एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिला, या पाठीमागे आपली नेमकी भूमिका काय होती? का पक्षाची भूमिका त्या ठिकाणी होती? पक्षाची भूमिका पक्षानं डिक्लेअर केली होती. महाविकास आघाडी संघ तुम्ही राहिलं पाहिजे आणि पक्षानं त्यामध्ये आपल्या काडीचाही बदल केलेला बिलकुल नाही आहे. परंतु ज्या वेळेला स्वतःचा उमेदवार त्या पक्षाकडे नसतो त्यावेळेला त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची मनस्थिती जुदा असते आणि मग तो आपल्या जवळचा कोण, आपल्याला किमान त्रास देणारा कोण, त्याच्या राजकारणामध्ये आपल्याला होरपळायला मिळालं का त्याचं राजकारण आपल्याला काही मदत करणार झालं, असा सत्सद बुद्धीचा विचार करू आम्ही 1 महिना सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही बसून हे काम आम्ही केलं की पक्षाचा निर्णय आहे, आपण डाव्या चळवळीतली माणसं आहे, आपण निर्णय मोडायला लागलो तर हे काही बरोबर नाही. त्याची मनापासून खात्री आहे. बिलकुल. मी राजकारणामध्ये आज इतकी 50 वर्ष राजकारणामध्ये काम केलं, परंतु काही वेळेला अशी वेळ येते की त्यावेळेला सत्वपरीक्षा कोणाची, की आपल्या संघ असणाऱ्या कार्यकर्त्यांची का माझ्याजवळ असणाऱ्या तत्वज्ञानाची. आणि मग तत्वज्ञान जर उभा करायचं असेल तर त्याला कार्यकर्ता उभा असावा लागतो आणि तत्वज्ञान शिकून कार्यकर्ता तयार करायला लागायला लागतो. ही जी कार्यकर्त्याची आणि आमची दरी तयार झाली त्याचे हे परिणाम आहे. अच्छा. स्टँड भूमिका घेतली असती तर चाललं नसतं का? म्हणजे ज्या वेळेला भूमिका पक्षाची स्पष्ट या ठिकाणी चिन्ह होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा अशी भूमिका असताना तिथं स्टँड भूमिका आपली योग्य असती का? कसं होतं की स्टँड भूमिका निश्चितपणानं महाविकास आघाडीबरोबर राहायला पाहिजे होतं. आम्ही महाविकास आघाडीमध्ये दावा केला होता. हा सांगरूळ मतदारसंघ, करवीर मतदारसंघ हा आम्ही 10 वर्ष जिंकलेला आहे. बिलकुल. आणि तो मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे. तुम्ही आमच्या कुठलाही उमेदवार कुठलाही करा, परंतु तो आम्हाला मिळायला पाहिजे. परंतु सत्तेतल्या आघाडीतल्या लोकांनी आपल्या राजकीय खेळीमध्ये हा मतदारसंघ आम्हाला दिला नाही, की ज्यांच्या संघ आम्ही गेली 50 वर्ष या मतदारसंघामध्ये लढाई करतो. अच्छा. आता PN पाटील असतील, PN पाटलाचे सासरे बोंद्रे असतील, यांच्यापासून आम्ही यांचं आमचं राजकारणामधलं शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस म्हणून लढाई आहे. एक दिवस आमचा कधी ह्या लढाईमधला थांबलेला नाही आहे. आणि आम्ही त्याकरता पक्षाकडे घट्ट मागणी केली होती की तुम्ही कुठलीही महाराष्ट्रातली जागा नाही घेतली तरी चालेल, पण हिथं मात्र तुम्ही आम्हाला करवीरमध्ये ही जागा दिली पाहिजे. आमची हिथली हक्काची ही जागा आहे. आम्ही इथेही 2 वेळा लढवून जिंकलेली जागा आहे. मतदारसंघ बदलला म्हणून करवीर झाला. अच्छा. आणि जे 1 वेळा त्या मतदारसंघातनं निवडून आले त्याच्यापेक्षा निश्चितपणानं आमची त्या मतदारसंघावरची ताकद, तो आमचा हक्क हा निश्चितपणानं आहे, तो झाला नाही. त्याचाही उद्रेक कार्यकर्त्याच्या मनामध्ये राहिला आणि हा प्रसंग आला. नक्कीच आपण आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. आता केंद्र सरकारने जे काही नवीन कृषी धोरण पारित केलेलं आहे त्याबद्दल आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आमच्या पक्षानं त्या धोरणाला विरोध केलेला आहे. अच्छा. अनेक जण या धोरणाचं स्वागत करत आहेत. अनेक शेतकरी संघटना आहेत, वेगवेगळ्या शेतकरी संघटना आहेत, त्यातल्या काही शेतकरी संघटनेने याचं स्वागत केलेलं आहे. अतिशय चांगला निर्णय घेतला म्हणून काही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे सुद्धा वाटलेले आहेत. मग आपल्या शेकाप पक्षाचा त्या धोरणाला विरोध का आहे?
कसं आहे की यामध्ये हे जर बलाबल तुम्ही विचारलं हम्म. तर ज्याने पेढ वाटलं त्यांच्या धापटीनं याला विरोध करणारी माणसं आहे. अच्छा. विरोध हा नुसता विरोध या शब्दाचा अर्थ नाही. सरकार प्रत्येक वेळेला जे धोरण राबवतं हम्म. ते खरोखर समाजातल्या काम करणाऱ्या म्हणजे कष्ट करणारा, पिकवणारा आणि त्यातून त्याच्या जीवनाचा मार्ग उभा करणाऱ्या माणसांच्या त्यामध्ये काही संबंध असतो. बिलकुल. आणि तो जर संबंध तुम्ही नुसतं विधेयक मंजूर करून किंवा विधेयकात नवी दिशा घालून हम्म. जर तुम्ही सांगायला लागला तर गेल्या 73 वर्षामध्ये ह्या मातीमध्ये कष्ट करणारा माणूस ह्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आत्महत्येकडे निघालेला आहे. अच्छा. ही जर तुमची विधेयकातल्या दुरुस्त्या जर तुमच्या अशा आहेत की ज्या तुम्ही त्याचं वर्णन करता अशा असतील तर त्या मात्र लोकांनी आनंदानं स्वीकारल्या असत्या. पण आम्हाला माहित आहे की विधेयक मूळ विधेयक जे आहे हम्म. त्या विधेयकाबद्दल कधी तुम्ही काही काम केलं नाही. ती विधेयक अंमलबजावणीमध्ये काही गोष्टी कायद्यानं करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही. त्यामध्ये सुद्धा तुम्ही राजकारण आणून आपला माणूस आहे का, आपल्या माणसानं भ्रष्टाचार केलाय का, त्याला कायद्यानं शिक्षा झाली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून त्या विधेयकाचं महत्व फारसं नाही. आणि आज जर बघितलं ह्या विधेयकामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हे विधेयक भांडवलदाराच्या बाजूने आहे. अच्छा. डाव्या चळवळीनं शेतकरी कामगार पक्षानं 91 साली या देशामध्ये खुल्या अर्थ व्यवस्थेला विरोध केला होता की ह्या देशातला सामान्य माणूस इतका भांगडा आहे, इतका अशक्त आहे, इतकी त्याची कोत कमी आहे की त्याला सरकार जर संरक्षण नाही दिलं तर तो जगू शकत नाही. आजही मी 40 वर्षे शेती करतोय पण माझ्या शेतीचं भांडवल आजही माझ्या जवळ नाही. मला बँकेच्या दारात जाऊनच शेतीचं भांडवल उभा करायला लागतंय, पीक कर्ज काढावं लागतंय, त्याच्यावर माझी शेती चालवावी लागते. अशा बिकट अवस्थेमध्ये जगातल्या विश्वातल्या जर फार स्वर्ग सांगत असतील तर तो खरा शाश्वत आणि असता तर 73 वर्षामध्ये ह्या भूमीवर आला पाहिजे होता. बिलकुल. जगात काय सगळं चाललेलं आहे, अमेरिकेत काय चाललंय, इंग्लंडमध्ये काय चाललंय, इस्रायल काय करतंय, याचं काही कोणाच्या किंवा तिथल्या एखाद्या संशोधनाच्या तिथल्या तंत्रज्ञानाचा मी त्याला विरोध करत नाही. परंतु ज्या देशात आपण हे राबवाय करता म्हणून येतोय त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळाली पाहिजे, त्याची ऐपत कळाली पाहिजे, त्यातून त्याला कसं उभा राहता येईल असं तुमच्या विधेयकात काय आहे का? अच्छा. तुम्ही काय म्हणताय मार्केट, अरे मार्केट कमिट्या का आल्या? मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची दलालाकडून आडत्याकडून लूट व्हायची की आम्हाला गरजेकरता दलाल आडते केव्हा तर पैसे द्यायचे आणि तो आमचा माल मग सांगतील त्या किमतीला आम्ही विकायचा. त्याच्या उत्पादन खर्चाचा आणि मिळवलेल्या पिकाचा कदापि मेळ लागला नाही. म्हणून मार्केट कमिटी हे जरा कायद्यानं संरक्षण देणार आणलं. त्या मार्केट कमिट्या राजकारणाचे अड्डे झाले. नक्कीच. आपण नक्कीच राज्य सरकार मात्र हे जे कृषी विधेयक आहे ते राज्यात अंमल त्याचा करू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र आताचे जे काही पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यासाठी म्हणजे अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक पॅकेज जाहीर केलं. मात्र विरोधकांनी फक्त शेतकऱ्यांना पान पुसलं अशा प्रकारचा आरोप विरोधकांनी या महाविकास आघाडीवर अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला आहे. तर मग या पॅकेज बद्दल आपली पक्षाची भूमिका काय आहे? शेतकरी कामगार पक्षाची स्थापनाच मूळ या ह्याच्यावर झाली. पॅकेज मध्ये आम्ही याचं नाही. बर. आम्ही श्रम करणारी माणसं आहे, आम्ही कष्ट करणारी माणसं आहे. आम्ही मुठभर जमिनीत फेकलं तर मनभर पिकवणारी ताकद असणारी आम्ही माणसं आहे. आम्हाला पॅकेजची गरज नाही. बर. आम्ही जो माल पिकवतोय त्याला लागणारा जो खर्च आहे त्याची उत्पादन खर्चावर आम्हाला आमचा दर मिळाला पाहिजे. म्हणजे आम्हाला पॅकेज आणि कोणाची गरज नाही. सरकारनं वेळ प्रसंगानं आमच्या उत्पादन खर्चापेक्षा आमचा माल जर कमीने निघाला तर तो सरकारनं खरेदी करावा, सरकारनं साठवून ठेवावा आणि मात्र आम्हाला मात्र योग्य दाम दिलं पाहिजे. आणि आम्ही जे म्हणत होतो 48 साली आमचा जो काही शेतकरी कामगार पक्षाचा नाशिकला पहिला जो आमचा प्रबंध होता दाभाडीचा त्याच्यामध्ये हीच मागणी आहे की शेतकऱ्यानं पिकवलेला कुठलाही माल असेल
नाचणं असेल, वरी असेल, चवाळा असेल, भुईमुग असेल, काय असेल, त्याचं उत्पादन खर्च आणि त्याच्यावर असणारी लोकसंख्या याचा विचार करून त्यांना पैसे दिले तर हे पॅकेज कुठल्या सरकार राजकीय पक्षाने आतापासून पॅकेज जाहीर केलं आणि त्याची अंमलबजावणी केली. अच्छा, म्हणजे याची हा नवा अंमलबजावणी- संशोधनाचा भाग आहे. म्हणजे जे आता भाजपवाले पानं पुसली म्हणतात, तुम्ही काय केलं, अच्छा, तुम्ही काय केलं, तुम्ही पॅकेज जाहीर केली, तुम्ही काय केलं. महापुराच्या पॅकेजमध्ये आजही लोकांना घराला बांधायला पैसे मिळाले नाहीत, जनावरांचे पैसे मिळाले नाहीत, अजून शेती बुडली, त्याची वर्गवारी झाली नाही, त्याची खाती निहात एका 7-12 असंख्य नाव आहेत, त्याची शहानिशा करण्याकरता म्हणून तुम्ही वर्षभर लोकांना कर्ज पैसे दिले नाही. अच्छा, म्हणजे सरकारी यंत्रणेमध्ये जी काही सचिव लेवल पासूनची जी आपल्या देशामध्ये एक नवीन जात तयार झाली स्वातंत्र्यानंतर, ती कधी जमिनीवर उतरली नाही. बिलकुल. तिने वस्तुस्थितीचा अभ्यास केला नाही आणि देशामध्ये जे सत्तेवर जी माणसं आली त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचा किंवा समाजातल्या माणसांचा अभ्यास करण्याकरता त्यांच्या मेंदूची उंची बघितली, पण त्यांची व्यवहाराची उंची बघितली नाही. ते ऍक्च्युली व्यवहारामध्ये कधी गेलेत का, त्यांनी त्यातलं काही बघितलंय का, त्याची काय अवस्था असते. आज मी आलो, माझ्या शेजारचा शेतकरी, माझी कालच्या पावसानं काय अवस्था झाली आणि माझ्या शेजारच्या शेतकऱ्याची काय अवस्था झाली. अच्छा, मग असं वाटतंय का की सत्ताधारी असोल किंवा विरोधक असतील, हे दोघेही फक्त शेतकऱ्याचा वापर राजकारणासाठी करतायत? निश्चितपणानं या देशामधल्या त्या बड्या राजकीय पक्षांनी सामान्य माणसाचा वापर राजकारणाकरता केला आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. अच्छा, कारण प्रत्येक वेळेला त्यांच्या निवडणुकीचा अजेंडा बघितला आणि त्या अजेंड्याची अंमलबजावणी बघितली तर तो पुढल्या वर्षी अजेंडा काढू नये असं निवडणूक आयोगानं त्यांना सांगितलं. हे वाक्य तुम्ही यातनं काढा. अच्छा. तुम्ही ह्या अजेंड्यामध्ये हे नाव घातलं, 5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, किमान त्यातलं 5%, 10%, 20% काही अंमलबजावणी केली बिलकुल, नाही. बिलकुल. तुम्हाला हे सांगून लोकांना फसवून मतं मागता येणार नाही. जो काही जाहीरनामा हा. डिक्लेअर केला जातो, जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो, त्या जाहीरनाम्यातली जी काही कामे तुम्ही करणार आहात ती पुढच्या जाहीरनाम्याच्या वेळेला तुमची दिसली कामा नाहीत अशा पद्धतीचा. नक्कीच आता गेल्या 5-6 महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन होता, महाराष्ट्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन होता. तर या काळामध्ये अनेकांनी जी काही वीज बिलं आहेत ती वीज बिलं, घरगुती वीज बिलं वाढून आलेली आहेत आणि ती वीज बिलं माफ होण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं झालीत. मात्र सरकारनं कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा या दृष्टिकोनातून केलेला नाही आहे. मग महाविकास आघाडी सरकारचं यामध्ये अपयश दिसतंय का? निश्चितपणाने. कारण समाजामधली ही जी परिस्थिती आहे ही महाभयानक परिस्थिती. बिलकुल. आणि ह्या महाभयानक परिस्थितीमध्ये सरकार ज्या पद्धतीने सामान्य माणसाला विश्वास द्यायला पाहिजे तो द्यायला तयार नाही. सरकारनं एक समजलंय की लोकांना रेशनवरचं भात, तांदूळ, गहू वाटलं की ते शिजवतात, लोक खातात आणि तेवढ्या माणसं जगतात. बिलकुल. खरोखर माणसांना जगण्याकरता आरोग्य असेल, मूलभूत पिण्याचं पाणी असेल, वीज असेल, काय असेल, याच्या बाबतीमध्ये हे सरकार 100% ह्या गोष्टी फेल गेलं. आरोग्याची सुविधा मिळाली नाही पण आरोग्याची सेवा मिळत नाही म्हणून काही माणसं दगावली. हे सगळ्यात दुर्दैव आहे. बरोबर. तो आहे आणि याच्याबद्दल कोणाचा काही प्रश्न नाही. वर्तमानपत्र लिहितात, टीव्ही चॅनल दाखवतात, मग ते खरं आहे म्हणून सरकार त्याचे लक्ष घालत नाही का खोटं आहे म्हणून घालत नाही. परंतु एकंदरीत ते चित्र बघितलं तर ते इतकं विदारक आहे. बिलकुल. की या देशाला स्वातंत्र्य मिळून जर माणसाला कंटाळून मारावं लागतं हा प्रश्नच आहे. आत्महत्या हा त्याच्याजवळचा विषय आहे. परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळं त्या काळामध्ये त्याच्या मनामध्ये विचलितपणा होऊन सुद्धा मारावं लागतंय. हे नवं एक प्रकार आता या महामारीमध्ये चालू आहे. बिलकुल. आपण वीज बिला संदर्भात बोलतोय की वीज बिला संदर्भात आपली भूमिका काय? वीज बिलाच्या बद्दलची आमची सातत्यानं सरकारकडे मागणी होती. आज लोक आंदोलन करतात. आम्ही गेली 30-40 वर्षे वीज, पाणीपट्टी आणि शेतीला लागणाऱ्या अनुषंगाच्या बाबतीनं
आम्ही सातत्यानं हे ओरड करतो. अरे तुम्ही जे दरवाढ करता ती दरवाढ ज्याच्याकरता मी वीज वापरतोय त्या मालाची किंमत त्या पटीनं वाढते का? कारखानदार काय करतोय की वीज वापरतोय, ते शेतकऱ्यांना कमी आहे त्याला जादा, ह्या वाद चालू असला तर तो काय करतोय की आज एका नटाचा खर्च रुपये असला आणि उद्या वीज दर वाढले आणि काय वाढलं तर ते 1.5 रुपया करून बाजारात विकायला. आम्ही मात्र आणणारा माल हा आम्ही विकू शकत नाही, आम्ही त्याची किंमत सांगू शकत नाही की गेल्या वर्षी बाबा लाईट युनिट इतक्या दरानं होतं ते आता एवढ्या दरानं झालंय, माझ्या मालाची किंमत एवढी आहे, किंवा माझ्यामध्ये खताची किंमत, मला जी खताची मात्रा देत आहे ती मला किंमत इतक्या पटीनं वाढल्या, त्या पटीनं मला त्याचे पैसे मिळाले पाहिजे. किंवा या देशातला एकूण महागाईचा इंडेक्स वाढला तरी एखाद्या चतुर्थांश माणसाला सुद्धा तुम्ही महागाईच्या इंडेक्स प्रमाणे पैसे देता, परंतु शेतात पिकवणाऱ्या मालाला तुम्ही यातलं कुठलं साधन लावलं? एवढं सगळी साधन नाही. तुम्ही आज जगावर राज्य करण्या एवढी तुमच्याजवळ साधन सामुग्री तुम्ही तयार केली. आज उद्याच्या जगात काय घडणार आहे हे सुद्धा तुम्ही भविष्य करता. पण समाजामध्ये जीव असणारी माणसं, जगायला फिरणारी माणसं ती कशी जगतात हे जर तुम्हाला संशोधन करायची इच्छा नसेल तर मग अशा पद्धतीनं MSCB असेल, बाकीच्या गोष्टी असतील, आमचं जरूर आहे किंमत वाढते याबद्दल आमचा विरोध नाही, तर त्याबरोबर आमची किंमत आमच्या त्या पटीनं वाढली पाहिजे. एका बाजूला आम्ही उत्पादित करणाऱ्या माणसांची मालाची किंमत, आज काय कांद्याची काय अवस्था आहे? बिलकुल नक्कीच बापू, या संदर्भात वीज बिला संदर्भात काय निर्णय होईल, सरकार काय निर्णय घेणार आहे हे आपण पाहणारच आहोत. आणि आपण या ठिकाणी अतिशय इत्तमभूत माहिती या ठिकाणी दिलात. चळवळ काय असते, चळवळ ही टिकली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपली आहे. सर्वसामान्य जनता जी आहे, कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी जो काही राजकारणी नेता आहे त्यानं झटले पाहिजे अशा पद्धतीची इत्तमभूत माहिती तुम्ही या ठिकाणी सांगितलेली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. धन्यवाद. आपण इथं बोलवलं आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची समाजाची व्यथा मला समाजापुढे बोलवण्याची संधी दिली याबद्दल या चॅनलला मी धन्यवाद देतो. आणि या चॅनलनं भविष्यामध्ये सुद्धा अशा सामान्य माणसांना, ज्यांना खरोखर श्री गणेशेपासून म्हणलं बिलकुल या गोष्टीची जाणीव आहे, ती एकदा त्याला स्पष्टपणानं मांडायला संधी देणं हे आता लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. हे काम आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली याबद्दल धन्यवाद. चर्चा तर होणारच.